चंदा आणि नंदा ह्या दोघी बहिणी होत्या. चंदा दिसायला फार सुंदर होती, परंतु नंदा मात्र दिसायला काळीकुट्ट होती. चंदा नंदापेक्षा 3 वर्षांनी लहान होती. चंदाला शाळेत जाण्याचा फार कंटाळा येत असे. ती शाळेत अजिबात जातच नव्हती. वडिलांना नेहमी चंदाविषयी वाटायचं, आपली मुलगी शिकली पाहिजे, तिला चांगला नवरा मिळाला पाहिजे. या उद्देशाने तिचे वडील तिच्या मास्तरांना भेटले आणि सांगितलं, चंदाला तुम्ही पास करून टाका, मुलीचा प्रश्न आहे. मग मास्तर लोकही तिला पास करून पुढल्या वर्गात ढकलत होते. चंदाने आपले 5वीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. त्यानंतर मात्र तिने शाळेला अखेरचा रामराम ठोकला. नंदा मात्र नित्यनेमाने शाळेत जायची. तिने आपलं शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण केले. शिक्षणाबरोबर तिला शिवण क्लासची सुद्धा आवड होती. ती फार गुणी मुलगी होती, कुणीही पसंत करेल अशी. आता आईवडिलांनी नंदाचं लग्न करण्याचं ठरविलं. तिला एका शिक्षकाने पसंत केलं. त्या शिक्षकाबरोबर नंदाचं लग्न धुमधडाक्यात झालं. नंदा सासरी सुखवैभवात नांदत होती. तिच्या पाठोपाठ आता आईवडिलांनीही चंदाचे एकाचे 2 हात करण्याचे ठरविले. चंदासाठी स्थळं शोधू लागले, परंतु तिला शेतकरी मुलं बघायला यायचे. शेतकरी मुलं तिला पसंतसुद्धा करायचे, पण ती त्यांना नकार द्यायची. मुळात तिला शेतकरी मुलाशी लग्न करायचं नव्हतं. तिला नोकरीवालाच मुलगा हवा होता. ती आपल्या वडिलांना म्हणायची, बाबा, तुम्ही नंदाला नोकरीवाला मुलगा बघितला, तसा मला बघा. वडील तिला समजावीत होते, हे बघ चंदा, तुला एकतर शिक्षण नाही. आजकालच्या नोकरी करणाऱ्या मुलांना नोकरी करणारी मुलगी हवी, त्यांच्याच कॅटेगरीतली शिक्षणवालीच मुलगी हवी. शेतकरी मुलात काय कमी आहे? आपण सदन शेतकरी बघत आहोत. चंदा वडिलांना म्हणाली, नंदाताईपेक्षा मी दिसायला सुंदर आहे. ती सुंदर नसून देखील तिला मास्तर नवरा कसा मिळाला ते काही नाही. मला सुद्धा मास्तर मुलगा हवा. जर मला नोकरीवाला मुलगा मिळाला नाही तर मी नंदाच्या नवऱ्याशीच लग्न करणार. तिची आई म्हणाली, हे काय भलतं बोलतेस पोरी? याचा अर्थ तू आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणार? ते मला माहीत नाही, पण जर तुम्ही मला नोकरीवाला मुलगा करून दिला नाही तर मला हे पाऊल उचलावंच लागेल. नंदाचा संसार वाचविण्यासाठी आईवडीलही मग चंदासाठी नोकरीवाले मुलं बघू लागले, पण तिला एकही नोकरीवाला मुलगा पसंत करीत नव्हता, जो तो शिक्षण विचारित होता. चंदा 5वा वर्ग शिकूनही तिला लिहिता वाचता येत नव्हते. आईवडील हताश झाले. काय करावं हे त्यांना सुचेनासं झालं. नंदाचा संसार आपण आता वाचवू शकत नाही याचं दुःख त्यांना खूप झालं. शेवटी त्यांना चंदापुढे हात टेकवावाच लागला. आता आपल्याला नोकरीवाला मुलगा पसंत करीत नाही हे बघून तिची तळपायाची आग मस्तकात भिनसली आणि तिने तिथेच निर्णय घेतला, मी लग्न करीन तर नंदाच्या नवऱ्याशीच. तिने लगेचच दुसऱ्या दिवशी नंदाच्या घरी जाण्याची तयारी केली. तिच्या आईने तिला विचारलं, कुठे निघालीस? नंदाच्या घरी. नंदाच्या घरी? कशाला? लग्न करण्यास. पागल झाली आहेस का? स्वतःच्या बहिणीच्या संसारात आग लावायला निघालीस? हो, मी आता आगच लावणार आहे, कारण मी इतर कुणाशीच लग्न करायला तयार नाही. मला नोकरी करणाराच मुलगा हवा. मला नोकरीवाला मुलगा मिळाला नाही तर मग मी बहिणीचा संसार देखील बघणार नाही. तिला कसा मास्तर भेटला, मला का भेटला नाही ते काही नाही. आता मी लग्न तिच्या नवऱ्याशीच करणार म्हणजे करणारच. तिची आई तिला उद्देशून म्हणाली, अगं तू तिची बहीण आहे की हैवान? लोक काय म्हणतील? काही म्हणू दे, मला त्याची पर्वा नाही.
चंदा बहिणीच्या घरी जाते. नंदाचा नवरा प्रकाशा चंदासोबत चांगल्या तऱ्हेने राहतो आणि बोलतो. चंदा त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविते. हळूहळू प्रकाशला सुद्धा चंदा आवडायला लागते. तो तिच्या सौंदर्यावर फिदा होतो. नंदाला एक मुलगा आणि एक मुलगी असते. प्रकाश मात्र आपल्या मुलाचा आणि आपल्या मुलीचाही विचार करीत नाही. तो चंदाच्या प्रेमात इतका गुरफटला जातो की नंदाला आपली बायको मानण्यासही तयार होत नाही. नंदा आपल्या नवऱ्याला खूप समजाविण्याचा प्रयत्न करते, परंतु तो तिचं एक ऐकायला तयार नसतो. उलट तोच नंदाला टोमणे देत म्हणतो, चंदा दिसायला खूप सुंदर आहे. तू डोंबडी आहेस. तुला कुठं न्यायला पण मला शरम वाटते. मी लग्न आता चंदाशीच करणार आहे. नंदा त्याला म्हणाली, माझं सोडा. अहो, निदान आपल्या मुलाबाळाचा तरी विचार करा. माझी मुलं तुझ्यापेक्षा तीच चांगली सांभाळू शकते. मला तुझी आता गरज नाही. चालती हो माझ्या घरातून. मी तुला आता घटस्फोट देणार. पण मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही. ठीक आहे, मग मी तुला बायकोचा दर्जासुद्धा देणार नाही. जसं मी चंदासोबत लग्न करेल तसंच ताबडतोब तुला या घरातून जावं लागेल. समजा जर मी या घरातून गेली नाही तर मग तुला काही केल्या घटस्फोटच द्यावा लागेल. तरच तू इथून निघून जाशील. नंदा चंदाला म्हणाली, तुला का माझाच नवरा हवा होता का? माझासुद्धा विचार केला नाही? हे बघ ताई, तू एकतर दिसायला चांगली नाही, वरून कशाला आपल्या हाताने आपल्याच नवऱ्याची इज्जत घालवतेस? त्याला चार चौघात राहू दे. तुझ्यापेक्षाही आमच्या दोघांची जोडी फार सुंदर दिसते. एवढ्या चांगल्या देखण्या माणसाला काळी कुट्ट बायको मिळाली. लोकही मग नावे ठेवतात. ते चांगले वाटते का तुला? त्यापेक्षा तू घटस्फोट दिलेला बरा. तू माझी बहीण असून माझ्या बाबतीत असा विचार करतेस. मी तुला माझ्या घरात राहू दिलं, तुझ्या सर्व गोष्टींची पूर्तता केली आणि माझ्याच घरातून तू मला घराबाहेर काढायला निघालीस. ते मला माहीत नाही, पण तुला आता इथून जायचं म्हणजे जायचं आहे. तो आता माझा होणारा नवरा आहे. माझ्या नवऱ्याबद्दल मला आता कुणी काही बोललेलं तर मला आवडणार नाही. दोघेही दुसऱ्या दिवशी कोर्टात जातात. लग्न करून घरी येतात. चंदाला नवरीच्या वेशात बघून नंदाला धक्काच बसतो. आपल्याला आता घराबाहेर जावंच लागणार आहे. आपण आईवडिलांच्या घरीसुद्धा जाऊ शकत नाही. समाजात आपली फार मोठी बदनामी होईल. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांनाही समाज जगू देणार नाही. त्यांनाही नाना तऱ्हेने बोलणार. या गोष्टीचा तिच्या मनावर फार विपरीत परिणाम होतो. आपला नवरा आपला राहिला नाही. आपण आता कुणाच्या तोंडाकडे बघावे? चंदाचा संसार फुलवायचा असेल तर आपल्याला आता निघून जावंच लागेल. शेवटी नंदा स्वतःच्या अंगावर 5 लिटरची घासलेची डबकी ओतून स्वतःला झाडून घेते. नंतर प्रकाशला फार पश्चाताप होतो. आपण हे काय केलं? चंदाच्या नादाला लागून आपल्या गुणी बायकोला गमवावं लागलं. ही चिंता त्याला नेहमी सतावत राहते आणि एक दिवस त्याला हार्ट अटॅक येतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. चंदाने तर बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार फुलविण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिच्या नशिबी विधवेचं जीणं आलं. आता ती नवऱ्याच्या मिळत असलेल्या पेन्शनवर जीवन जगू लागली आणि बहिणीच्या मुलासोबत राहू लागली.